नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची एक अपडेट आहे. आता बँक खात्यामध्ये ₹1 जमा करण्यात येणार आहे. नक्की ₹1 का जमा करण्यात येणार आहे, काय मॅटर आहे ते आपण जाणून घेणार आहे. तसेच मराठीमध्ये आता अर्ज चालणार आहेत. काय माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन काय सरकारतर्फे माहिती दिली ते जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू आहे आणि पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1 जमा होईल अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. आता नक्की याचा अर्थ काय आहे, नक्की काय मॅटर आहे ते समजून घ्या. जे आदिती तटकरे मॅडम आहेत त्या म्हणाल्या आहेत की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक जे काही पात्र महिला आहे, अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रायोगिक तत्वावरती काही निवडक महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी ₹1 जमा करण्यात येत आहे. तर ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये ₹1 जमा करण्यात येईल. पण तो ₹1 असा आहे की तो फक्त एक पडताळणी म्हणून राहणार आहे. म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जमा होत आहेत का, ते पडताळणी फक्त याची होणार आहे. तसंच सांगितलं, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग आहे. याबद्दल कुठलाही गैरसमज किंवा कोणत्याही अप्रचारांना बळी पडू नका, असेही यांनी सांगितलं आहे. म्हणजे एक तांत्रिक प्रक्रिया आहे. महिलांच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जात आहेत का नाही ते पाहण्यासाठी ₹1 फक्त जमा करणार आहेत आणि काही दिवसाने जी काही ₹1,500ची रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आता ₹1 आला म्हणजे तुम्हाला फक्त ₹1 मिळाला असं समजू नका. तर तो तांत्रिक पडताळणीचा भाग आहे. काही दिवसामध्ये जे पैसे आहेत, ₹1,500 असतील, ₹3,000 असतील, ते तुम्हाला मिळणारच आहेत. आता पुढचे भरपूर जण असं विचारत होते की मराठीमध्ये आम्ही अर्ज भरलेले आहेत, ते अर्ज रद्द होत आहेत आणि रद्द होणार का? भरपूर जण म्हणत होते. काही जणांचे अर्ज रद्द झालेले आहेत आणि काही जणांनी अर्ज मराठीत भरले. आता त्यांचं काय? तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथे आता स्पष्टता दिलेली आहे. काय स्पष्टता आहे? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आलेले आहेत. पात्र महिलांच्या मराठी भाषेमध्ये केलेले जे अर्ज आहेत ते ग्राह्य धरले जाणार आहेत आणि मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. म्हणजे जे अर्ज रिजेक्ट झाले असतील ते सुद्धा आता अप्रूव्ड होतील. मराठीमध्ये जरी अर्ज भरले असतील तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मराठीमध्ये जर भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अर्जाची जी प्रक्रिया आहे ती करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय हा चर्चेत आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण आता बँकेने सोडवलेली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले जे काही अर्ज आहे ते स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाही. जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तो सुद्धा तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ड होईल. काही काळजी करायची गरज नाही. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अप्रचार पसरवण्यात येत आहे. अशा कोणत्याही अप्रचाराला पात्र महिलांनी बळी पडू नये. म्हणजे मराठीमधले जे काही अर्ज आहेत ते इंग्लिशमध्ये एडिट वगैरे करायची काही गरज नाही. कोणताही अप्रचार करू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही एडिट करायची गरज नाही. आता इथून पुढे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता आणि मराठीमधले सुद्धा अर्ज मंजूर होतील. महत्त्वपूर्ण या अपडेट होते. आपल्या मित्रांना, महिलांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.